नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि टेस्टी व्हेज नूडल्स। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि काही मिनिटातच तयार होते। चला तर मग बघूया। पहिला तर टोपात पाणी गरम करायला ठेवा। पाणी गरम झाल्यावर त्यात नूडल्स घाला आणि त्यात वरून तेल आणि मीठ घालून घ्या आणि आता नूडल्स शिजवून घ्या। नूडल्स शिजल्यावरती त्यावरती थंड पाणी घालून घ्या आणि वरून तेल घाला, म्हणजेच नूडल्स सुटसुटीत राहतील। आता कढईत तेल गरम करा, त्यात आलं लसूण पेस्ट आणि मिरची घालून परतून घ्या। त्यात आता लांब चिरलेला कांदा घालून परत एकदा परतून घ्या। आता बारीक चिरलेला गाजर, बीन्स, कॅप्सिकम घाला। या सगळ्या भाज्या हाय फ्लेमवरती आपल्याला आता 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामुळे नूडल्सला छान असं स्ट्रीट स्टाईल टेस्ट येते। त्यात आता चवीनुसार मीठ, ब्लॅक पेपर, रेड चिली सॉस, सोया सॉस, नूडल्स मसाला, टोमॅटो सॉस घालून आता आपल्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात आता उकडलेले नूडल्स ॲड करा आणि हलक्या हाताने सगळं छान असं मिक्स करून घ्या। शेवटी वरून थोडा स्प्रिंग अनियन घाला। अशा प्रकारे गरमागरम आणि टेस्टी नूडल्स आपले तयार आहेत। थँक यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर रेसिपीज।